तर गाईज दुबईमध्ये एवढी भयानक गरमी आणि तरी सुद्धा मला एवढ्या गरमीमध्ये बाहेर भटकायचं पडलं. हॅलो एव्हरीवन. तर आम्ही फ्युचर ऑफ म्युझियममध्ये गेलो होतो, पण तिथे आम्हाला व्हॉइस ओव्हर करायला त्याला अलाउड नव्हतं. फक्त ते बोलले की तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता आणि म्हणून मग आम्ही विचार केला की आपण नंतर व्हॉइस देऊ आणि फक्त व्हिडिओज काढलेत आम्ही. सो हे बाहेरचा असा व्ह्यू आहे. बाहेर आल्यानंतर आम्ही म्हटलं की छोटासा ब्लॉग करून सांगूयात. तर इतकं छान होतं आतमध्ये आणि ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये कळेलच. नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग असणार आहे दुबईतून. सो आम्ही चाललोय दुबईला आणि बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की मला त्या ठिकाणी जायचंय आणि माझ्या बकेट लिस्टमध्ये ते एक ठिकाण होतं. तर आज फायनली आम्ही तिथे व्हिजिट करणार आहे. तसं तर म्हणजे अबुधाबीमध्ये येऊन तर मला 1 वर्ष झालंय, पण मी अजून पण तिथे गेली नाहीये. दुबईमध्ये आम्ही किती वेळा गेलो असेल, पण त्या ठिकाणी अजून एकदा पण व्हिजिट केली नाही. सो फायनली आज आम्ही जाणार आहे म्युझियम ऑफ द फ्युचरला. तर तिथे बरेच जण आपण इंडियातून जेव्हा दुबईत फिरायला येतात तर त्यांच्या लिस्टमध्ये हे ठिकाण असतंच. भविष्यातले वस्तू संग्रहालय, बरोबर. तर हा, तर मी एकदम शॉर्टकट मध्ये सांगते की तिथे जे आहे नावामध्येच तुम्हाला कळलं असेल की ते काय असणार आहे. ते मला पण अजून एवढी आयडिया नाहीये, पण तिथे असं आहे की 2070 मध्ये जग कसं असू शकतं. सो आता तिथे गेल्यानंतर ते कळणारच आहे की काय काय आहे. तुम्हाला पण ते बघायला नक्कीच आवडेल. तर तुम्हाला सुद्धा म्युझियम ऑफ द फ्युचर ना बघायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर आधी आता आम्हाला अजून 1 तास आहे पोहोचायला. आम्ही किती 10-10:30 वाजता निघालो होतो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायची की अबुधाबी पासून दुबईला जाण्यासाठी दीड ते 2 तास लागतो. आणि इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती 140 किलोमीटर आहे ना. अबुधाबी ते दुबईचा डिस्टन्स 140 किलोमीटर आहे आणि इथून तेवढा डिस्टन्स कंप्लीट करायला फक्त 1.5 ते 2 तास लागतात. म्हणजे इंडियामध्ये जेव्हा आपण 150 किलोमीटर कुठे जायचं असेल तर आपल्याला 3-4 तास लागतात. सांगली ते सातारा वगैरे. हा, तसं इथे म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये हा डिस्टन्स कंप्लीट होतो, कारण इकडचे रोड थांबा तुम्हाला दाखवते. फायनली आम्ही पोहोचलो आहे म्युझियम ऑफ द फ्युचरला. आणि सगळ्यात आधी एंट्री केल्या केल्या आम्ही इथे गेलो होतो स्कॅन करण्यासाठी, कारण जे पासेस आम्ही काढले होते ते इथे स्कॅन करायचे होते, पण तिथे काही होतच नव्हते. त्यामुळे आम्ही डायरेक्टली गेलो काउंटरला आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडनं स्कॅन करून घेतलं आणि त्यांनी आम्हाला दिले होते हे हँडबँड्स. हे घातल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नव्हतो, कारण प्रत्येक ठिकाणी एंट्रीच्या इथे आपल्याला हे बँड स्कॅन करूनच आतमध्ये एंट्री मिळणार होती. सो फायनली आम्ही इथे पोहोचलो आणि इतकं भारी वाटत होतं ना. इथली लिफ्ट बघूनच तर मला इतकं छान वाटलं. अशी लिफ्ट मी कधी बघितली पण नव्हती, म्हणजे इतकी थोडी अँटिकच होती. आणि पटापट आम्ही बँड्स बांधून घेतले आणि निघालो पुढे. आणि गाईज इथे माझं व्हॉइस ओव्हर देण्याचं कारण एकच आहे की तिथे जे गार्ड्स होते ना त्यांनी आम्हाला सांगितलं की व्हॉइस ओव्हर तुम्ही करू शकत नाही. व्हॉइस ओव्हर म्हणजे व्हिडिओ तुम्ही रेकॉर्ड करू शकता पण व्हिडिओमध्ये बोलू शकत नाही असं आम्हाला सांगितलं. त्यामुळे मी असं फक्त व्हिडिओ क्लिक केले होते आणि नंतर व्हॉइस ओव्हर देते. सो इथे आम्हाला ही एक रिसिट दिली होती, कारण बॅग आमची तिथे चेक झाली होती. त्यानंतर सगळ्यात पहिलं आम्ही गेलो ह्या लिफ्टमध्ये. इतकी मोठी लिफ्ट होती आणि आतमध्ये गेल्यानंतर असं फील आलं की जसं की आम्ही कोणत्या तरी टाईम झोनमध्ये गेलो आहे, कारण तिथे पूर्ण स्क्रीनवर असं वेगळंच काही दिसत होतं. म्हणजे आपल्याला इथून स्टार्ट होणार होतं की दुबई फ्युचरमध्ये कसं दिसणार आहे हे आपल्याला इथे कळणार होतं. तर सगळ्यात आधी आम्हाला इथे दाखवलं स्क्रीनवर की 2070 मध्ये दुबई कशी असणार आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. म्हणजे असं वाटत होतं की आपण 2070 मध्येच पोहोचलो की काय. इतकं भारी. आणि एअर बसेस आहेत त्या, म्हणजे आपण डायरेक्टली आकाशात प्रवास करू शकतो. इतकं छान होतं. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. इथे सगळं काही गाईड्स करत होते. प्रत्येक पॉईंटला एक नवीन नवीन गोष्ट बघायला मिळत होती. खरं सांगायचं टू बी होनेस्ट तर मला काही गोष्टी काही कळतच नव्हत्या की काय आहे, पण मी फक्त बघायचं काम करत होती आणि भरपूर काही तिथे एक्सप्लेन पण केलेलं होतं.
सगळं बघून झाल्यानंतर लास्टला आम्ही आलो होतो इथे थेरपी सेक्शनला. इथे आतमध्ये आल्या ना इतकं मस्त इंटेरियर केलेलं होतं. म्हणजे असं शांती आणि इतकं रिलॅक्स वाटत होतं हे सगळं बघूनच. आजूबाजूचं वातावरण इतकं छान होतं. या म्युझियममध्ये मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे हा एक पार्ट. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता सगळं काही त्यांनी इथं ठेवलेलं आहे की जे फ्युचरमध्ये दुबईमध्ये असणार आहे. म्हणजे एअर टॅक्सी, एअर बस आणि सायकल, रोबोट बरंच काही होतं. म्हणजे आता चला हे जवळून सुद्धा तुम्हाला मी दाखवते. आता कसं आहे एक एक गोष्ट सगळी बघूया आपण. The Museum of the Future is an extraordinary space in Dubai designed to transform perceptions of the future. It offers immersive environments that let visitors experience the world in 1950 years. तर बऱ्याच जणांचे मला Instagramवर प्रश्न होते, की इथे जाण्यासाठी किती तिकीट प्राईस आहे? तर आम्ही ऑनलाईन तिकीट बुक केले होते आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही ऑफर मिळाली होती. युजुअली तर इथे 160 दिरहाम्समध्ये तिकीट असतं पर पर्सनचं. पण आम्हाला ऑफरमध्ये 100 दिरहाम्सला मिळालं होतं. म्हणजे 100 AEDला पर पर्सनसाठी. सो आता उन्हाळ्यामध्ये थोडंसं ऑफ सीझन असतं त्यामुळे सुद्धा इथे ऑफर्स बऱ्याच असतात. आणि नक्की एकदा व्हिजिट करा या ठिकाणी. आणि लास्टला आम्ही आलो होतो इथे सगळ्यात टॉपला बिल्डिंगच्या. आणि असं ओपनमध्ये पण जाऊ शकतो हे मला माहितीच नव्हतं. इथे आल्यानंतर मी बघितलं, इतकं भारी वाटलं. आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ह्याच्यावर जी बाहेरून डिझाईन्स दिली आहे बिल्डिंगची, त्याच्या मागे सुद्धा काहीतरी त्याचं रिझन आहे. म्हणजे हे सगळे जे आपल्याला फक्त डिझाईन दिसते ना, ती फक्त डिझाईन नसून ते अरेबिक कॉलिग्राफीने केलेलं एक आर्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी बरेच असे अरेबिकमध्ये मेसेजेस दिले आहेत लोकांसाठी. हा कॉफी सर्व्ह करणारा रोबोट तर तुम्हाला दाखवायचा राहिलाच. सगळ्या लोकांचं अटेन्शन घेणारा हा रोबोट म्हणजे अक्षरशः तो रोबोट स्वतःच कॉफी बनवत होता. आपण फक्त तिथे स्क्रीनवर सिलेक्ट केलं की कोणती कॉफी हवी आहे. तर त्याने स्वतःच्या हाताने तिथे ग्लास घेऊन तो भरला, सगळं केलं आणि ग्लास नंतर सर्व्ह केला. आणि इतकं भारी होतं ना हे एक्सपिरियन्स. खरंच तुम्हाला सुद्धा एकदा हा अनुभव घ्यायला पाहिजे. तुम्ही जर दुबईत फिरायला येत असेल किंवा दुबईमध्ये राहत असतील आणि इथे तुम्ही कधी व्हिजिट केली नसेल तर या ठिकाणी नक्की एकदा व्हिजिट करा. बुर्ज खलीफा जिकरता दिला दूध तेन बुर्ज खलीफा. आणि सगळ्यात लास्टला आम्ही इथे या शॉपमध्ये गेलो. इथे बऱ्याच साऱ्या वस्तू होत्या. खास करून टुरिस्ट लोकांसाठीच होत्या. बट इतक्या एक्सपेन्सिव्ह होत्या की आम्ही त्यातलं काहीच घेतलं नाही. फक्त बघितल्या. अँटिक पीस होते सगळे. खूप इच्छा झाली होती घ्यायची पण खूपच प्राईस जास्त होतं त्यामुळे आम्ही त्यातलं एकही काही घेतलं नाही. बाय बाय.
म्युझियम बघून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट पोहोचलो होतो जेवण करण्यासाठी, कारण इतकी भूक लागली होती. सकाळी आम्ही फक्त नाश्ता करून निघालो होतो आणि इतकं भारी जेवण होतं ना इथे, म्हणजे लिटरली असं वाटलं की आम्ही महाराष्ट्रामध्येच कुठेतरी जेवण करतोय. तर आज आम्ही जेवण करायला आलो होतो कोल्हापुरी तडकामध्ये. हे दुबईमध्येच आहे आणि मस्तपैकी आम्ही फिश फ्राय ऑर्डर केले होते आणि मटण थाळी सगळं खाल्लं. त्यानंतर आम्ही आलो होतो रूमवर. इथे आल्यानंतर मस्तपैकी आम्ही फ्रेश झालो, कारण आम्हाला टाईम वेस्ट करायचा नव्हता. कारण 2 दिवस आम्ही इकडे फिरायला आलो म्हटल्यानंतर म्हटलं पूर्ण टाईम यूज करून घेऊ. सो यांनी तिकीट्स बुक केले होते मूवीचे, तर आम्ही चाललो होतो मूवी बघायला. तर गाईज आम्ही आता तयार झालोय आणि आम्ही चाललोय आता मूवी बघायला. तर आज आणि उद्या 2 दिवस आम्ही दुबईमध्ये स्टे करणार आहे आणि दुपारी आमचं म्युझियम बघून झालंय. आता त्याच्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो होतो आणि डायरेक्ट आलो रूमवर, चेक इन केलंय आणि आता फ्रेश होऊन तयार होऊन आम्ही चाललोय मूवीसाठी. अंधार होईल आता आणि बघू त्याच्यानंतर किती वेळ होतो. जर वेळ मिळाला तर आम्ही जाऊ मॉलमध्ये शॉपिंगसाठी. कार्ड घेतलं. चलो. तर कुठली मूवी बघायला चाललो हे तुम्हाला कळेलच पुढे. तर गाईज दुबईमध्ये एवढी भयानक गरमी आणि तरी सुद्धा मला एवढ्या गरमीमध्ये बाहेर भटकायचं पडलंय आणि आतमध्ये AC होती त्यामुळे काहीच जाणवलं नाही की इतकी गरमी असेल. आणि संध्याकाळचे किती वाजले थांबा तरी एवढा उजेड आहे तुम्हाला दाखवते. संध्याकाळचे वाजले 7 आणि तरी तुम्हाला उजेड दाखवते मी. हे बघा बाहेर हे बस स्टॉप आहे वाटतं का? बस स्टॉप टॅक्सी. आज तो बहुत ह्यूमिडिटी है, देखो बाहर. एक स्मॉग. तर आमची गाडी पार्किंगला लावून आम्ही चाललोय आता टॅक्सी. त्या महिन्यात जुलै ऑगस्ट मध्ये गरमीमध्ये ऑफर्स असतात कारण की टुरिस्ट कमी येतात. तर आम्ही पोचलोय मॉलमध्ये आणि मॉलमध्ये आज एवढी गर्दी आहे विकेट असल्यामुळे. अँड आपल्याला मूवीला अजून अर्धा तास बाकी आहे ना. अर्धा तास बाकी नाही. अर्धा तास आहे. तोपर्यंत टाइमपास थोडंसं फिरू मॉलमध्ये आणि मूवी बघू. तर आम्ही आज बघणार आहे स्पायडरमॅन कोणता पार्ट आहे त्याचा? स्पायडरमॅन अ ब्रँड न्यू डे. हां. तर 7:45चा शो आहे आमचा आणि आता वाजले 7:30, म्हणजे 15 मिनिटच आपल्याकडे. 15 मिनिट असंच भटकंती करू आणि त्याच्यानंतर मूवी बघू. भूक लागली थोडीशी लागली. ट्रेनमध्ये बसायचं. वियान असतो तर आता आहे ना त्याला बसवलं ना त्याच्यात. हां बसवलं. हलकीशी भूक लागल्यासारखं. किती छान केलंय ना, मस्तच.